SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया आज माहूल येथे एका सदनिकेमधून अनंताचं झाड आणि सीताफळाचं झाड जे त्यांच्या कुंडीमध्ये होतं ते आता माहूलच्या बसस्टॉपजवळ जी भरपूर जागा आहे तिथे लावण्यात येणार आहे. आणि याबद्दल सविस्तर माहिती या तुझं नाव काय? राजश्री अविनाश सावंत. हां सांग, काय काय करणार आहेस? आज हा आमचा झाड आहे मी लावलेला आणि हा आता मोठा झालेला आहे. आता हे आम्ही बस स्टॉपला लावणार आहे. कोणत्या बसस्टॉपजवळ? हा माहूलच्या बस स्टॉपजवळ लावणार. आणि हे कसलं झाड आहे इथे? हे सीताफळचं झाड आहे. ते हे पण लावणार का? कुठे लावणार? बस स्टॉपच्या जवळ. हा माहूलच्या बसस्टॉपजवळ. हा
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोण्याची पुण्याई. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. नमस्ते, मी आहे राजश्री अंजन सावंत. मगाशी आपण 13 नंबर बिल्डिंग सावना नाल्यावर 610 वर आपण एक अनंताचं झाड अनंताचं झाड आणलेलं आहे आणि तो मी इथे लावलेला आहे. नंतर या अनंताच्या झाडाला खूप छान सुगंधी फुलं येणार आहेत. येणार आहे. तुम्ही या आणि सुगंध घ्या. मस्त फुलं आहेत. कृपा करून फुले तोडू नका, फक्त सुगंध घ्या. फक्त देवाच्या कामासाठी फुलं तुम्ही नेऊ शकता. आत्ताच राजश्री सावंत यांनी बिल्डिंग नंबर 13 सदनिका क्रमांक 610 येथून जे सुगंधी फुलाचं झाड अनंताचं आहे हे तिने इथे माहुलच्या बसस्टॉपजवळ मुंबई महानगरपालिका एम पश्चिम वॉर्ड याने शोभिवंत झाडे आणि इतर झाडे लावण्यासाठी जी सुविधा करून दिलेली आहे तेथे या मुलीने आणि त्यांच्या पालकांनी हे अनंताचं झाड येथे लावलेलं आहे. हे सीताफळचं झाड. कोणाला सीताफळ नाही आवडत? सगळ्यांना सीताफळ आवडतो. या आणि मस्त मस्त गोड गोड सीताफळ खावा. या ही सीताफळ आल्यानंतर तुम्ही जरूर घेऊन जा आणि काही महिन्यानंतर काही वर्षाने याला गोड सीताफळ येणार आहेत. तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता. बरोबर ना? हे आहे खजुराचं झाड आणि हा चांगला झाड आहे. मोठ्या झाल्यावर तुम्ही पण खायला या खजुराचं झाड. हा आपण झाडावर चढताना लक्ष ठेवा कारण की त्याच्यात पडायची भीती असू शकते. म्हणून सांभाळून झाडावर चढा. थँक्यू.
माहुल म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक 40 समोर येथे मेन होलचं हे झाकण तुटलेलं आहे आणि अनेक वाहने याच्यावर येऊन जाऊन हे झाकण नक्कीच आणखी तुटणार आणि कोणताही येथे अपघात होऊ शकतो. येथे आपल्याजवळ इथे एक शाळेची विद्यार्थिनी आहे राजश्री सावंत. हे एक प्राथमिक इलाज म्हणून प्राथमिक उपचार ज्याला म्हणता येईल ह्या हेतूने तिने एक छोटंसं असं पेवर ब्लॉक आणलेला आहे आणि ह्या होलजवळ ती आता ठेवणार आहे. आता राजश्री सावंत हे प्राथमिक उपचार म्हणून तिने आता इथे एक पेवर ब्लॉक बसवलेला आहे. मुंबई महानगरपालिका पश्चिम विभाग यांनी हे झाकण त्वरित काढून येथे नवीन झाकण बसवावं असे आवाहन या SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.